नमस्कार श्रोते मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. मागच्या भागामध्ये आपण अध्याय 17व्याच्या 100 ओव्या घेतल्या होत्या. या भागामध्ये 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला वाचायच्या आहेत. चला तर मग अध्याय 17वा. अध्याय 17व्याच्या 100 ओव्या झाल्या होत्या. तर 100च्या पुढच्या आपल्याला वाचायच्या आहे. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणाधवती लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ऐसा मिळता इशारा, महिताबशा तोषला खरा. साधूच्या अंतरा, जाणतासी निसंशय. जेव्हा महिताबशा ते ताडिले, तई संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहुणा. महिताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी. जावे निघून कुर्मासी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण, गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण, बच्चूलाला पातला. म्हणे उद्या द्या घना, यावे तुम्ही भोजना. या दासाची असदना, हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत, मोठ्या थाटानी मिरवित निज सदना आणिले. परिसमर्थ तांग्याखाली उतरले नाही मुळी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे कान उतरली हे. तसाच टांगा नेला परत, बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थे सिका केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्याप्रत. मला समजले इगित या गोष्टीची वेळा. महिताबशाला वगळिले, म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले महिताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी बसून एका तांग्यासी. म्हणजे ते निश्चयशी उभेताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले, महिताबशाला उतरविले मंदिराजवळील क्षेत्रात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परितेही गेले अखेरी उठवनिया थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग महिताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला, त्या महिताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मस्जिदीला टाकून कैसे जाता हो. ती मस्जिद बांधून पंजाबाशी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महिताबशा शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मशी, येवेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही असतला मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मस्जिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन. सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊळ म्हणजे ती, तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मस्जिदीचे एकची आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे, मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. उक्त विचार करा साच याचा, मनुष्यपण टिकवावया. तरीचा होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती झाले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परिविधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. येन झाले जोवरी, सौख्य लाभ तोवरी. जा मस्जिद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महिताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महिताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी. परिद्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहालागी घेतल्या विना, भोजनान गेला योगीराणा. हे मुद्दे मनी आणा, या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची. तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. वळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी येतात. घटके माझी वस्त्रप्रत, अग्नी तो लागावा. बिब्यांच्या पाठीवर फुलायाव्या अपरंपार. कधी दांडीवरील चीर जळून जावे
अकस्मात या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होनी अन्नपाणी न रुची तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला आणले पाहून अकोल्याला परिणा झाला उपयोग. खर्च हे झाला अतुनात गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला गेले नाना उपायाला. आता मात्र कंटाळलो तुझी पाहुले माझ्या घरा. आज लागली गुरुवरा तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यानी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली. गुरुराही ओगळी घाण भानामतीची. ऐशी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले निज कृपेने करून बापूरावा कांतेला. त्या योगेशोती तिची भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला मनोनी. त्यांच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडिले डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले वरच्यावरी शोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती लोकशासंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुझ्यासाठी इथे असती. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्याचे घडते स्नान विकार आहोत असाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्याविना मी न इथून हाले जाना. ऐसा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रेती खरोखरी हा आहे पिसा. शेगाव नादी लागला की सा. जरा थांबा इथेच बसा काय करी हा पाहू. पुढे तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित. श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंज्याच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते दवा. लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी परती आली आहे खरी. हे स्नान साधायो सरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी ते पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीशी भेटून निघून गेले दया घेन. शेगावासी बेसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री तासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भावाब्दित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ 17 अध्याय समाप्त.